आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता हळूहळू जाणवायला सुरुवात झाली। याची झळ पूर्व विदर्भातील राईस मिल उद्योगालाही बसली आहे। गोंदिया जिल्ह्याला राईस सिटी अशी ओळख मिळालेली असून मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्यात राईस मिल आहेत। मात्र युद्धामुळे आखाती देशात निर्माण होणारी तांदळाची निर्यात गेल्या 15 दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली। परिणामी राईस मिल उद्योग हा संकटात सापडण्याचं चित्र आहे। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं मुंबईतील 70% बेकऱ्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत। मुंबईच्या प्रत्येक नाक्यावर वडापाव, पावभाजी, मिसळ पावचे स्टॉल्स पाहायला मिळतात, पण स्टॉलवरून पाव गायब होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। प्रदूषण वाढत असल्यामुळे मुंबईच्या बेकऱ्यांमधील लाकडावर चालणाऱ्या भट्ट्या बंद करण्यात आल्या, त्याऐवजी LPGवर चालणाऱ्या भट्ट्या सुरू करण्यात आल्या। या बदल्यासाठी बेकरी मालकांना लाखो रुपये खर्चावे लागत होते। मात्र आता व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प झाल्यानं या बेकरी व्यावसायिकांपुढे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। गॅस सिलेंडरची टंचाई, हॉटेल बंद ठेवण्यापेक्षा ठाण्यातील प्रसिद्ध प्रसादालय हॉटेलचं जेवण आता चुलीवर तयार करण्यात येत आहे। प्रसादालय हॉटेलच्या थाळीतील 20 ते 22 पदार्थ आता चुलीवर बनतायत। LPG गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे ठाण्यातील 20 ते 30% हॉटेल बंद करण्यात आलेत। मात्र काही हॉटेल व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा असताना त्यावर मार्ग काढताना पाहायला मिळतात। काही जण इलेक्ट्रिक शेगडीवर तर काही जण थेट चुलीवर हॉटेलचा स्वयंपाक करतायत। कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील अनेक ढाबा आणि हॉटेल व्यवसाय अडचणीत आले असून मुंबई नाशिक महामार्ग, चाविंद्रा मार्ग आणि वाडा मार्गावर शेकडो ढाबा आणि हॉटेल आहेत। मात्र व्यावसायिक गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक हॉटेल मालकांनी पर्याय म्हणून पारंपरिक चूल आणि शेगड्यांचा वापर करायला सुरुवात केली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाला। गॅसला पर्याय म्हणून अनेक जण चुली पेटवतात। रत्नागिरी शहरातील शिवभोजन थाळीला देखील सिलेंडर तुटवड्याची झळ बसते। चूल पेटवून शिवभोजन थाळी चालवली जाते, पण या थाळीमधून पोळ्या मात्र गायब आहेत। हॉटेल्समध्येही मर्यादित मेनू पाहायला मिळतोय। सुमारे 100 वर्षांची परंपरा असलेल्या नागपूरच्या प्रसिद्ध जोशी समोसाला देखील सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका बसला। कारण धरमपेठ येथील जोशी समोसावाले या दुकानात समोसा आणि कचोरी हे तळलेले पदार्थ तयार करणं थांबवण्यात आलं। समोसा, कचोरी, आलू बोंडा, ब्रेड पकोडा या तळल्या जाणाऱ्या पदार्थांना तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅसची आवश्यकता भासते। एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस उपलब्ध नसल्यानं याची विक्री सध्या थांबवण्यात आली आहे। नागपुरात व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना अनेक अडचणी जाणवत आहेत। हॉटेलवाल्यांनी पदार्थांचे दर वाढवायला सुरुवात केली। काही हॉटेलमध्ये समोसा आणि तर्री पोह्याचे दर प्रति प्लेट 5 रुपयांनी वाढवले गेलेत। यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत असून अधिकचे पैसेही मोजावे लागतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।